मित्रांनो, या अगोदर आपण मानसशास्त्र इयत्ता 12वी हे आहे मानसशास्त्र इयत्ता 12वीचं. तर याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण चॅप्टर 1 पाहिला. त्याच्यामध्ये आपण कोणकोणते पाहणार हे मी तुम्हाला सांगितलं. मानसशास्त्राची विज्ञान शाखा, बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, बोधात्मक प्रक्रिया, भावना, मानसिक विकृती हे वेगवेगळे हे होते. त्याच्यामध्ये आपण एक चॅप्टर बघितला. आता आपण या व्हिडिओमध्ये सेकंड चॅप्टर बघणार आहोत. ठीक आहे. हे आहेत आपले पाठ. मानसशास्त्र एक विज्ञान शाखा, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर व्यक्तिमत्व, त्याच्यानंतर बोधात्मक प्रक्रिया, भावना, मानसिक विकृती आणि मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार आणि सकारात्मक मानसशास्त्र. हे एकंदरीत 8 चॅप्टर आहेत. ठीक आहे. तर आता आपण बघणार आहोत बुद्धिमत्ता हा सेकंड. हे बघितलेलं आहे 1 नंबरचं. हे जर तुम्ही बघितलं नसेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओची लिंक मी दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही पाहू शकता. चला तर आपण दुसऱ्या पाठाला आपण सुरुवात करूया. पण नक्की 1 नंबरचा व्हिडिओ पाहिल्याशिवाय 2 नंबरचा व्हिडिओ आताचा हा जो आहे दुसरा चॅप्टर ते नका करू मित्रांनो, म्हणजे तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. बघा, तर हा आहे बुद्धिमत्ता. आता याच्यामध्ये आपण काय काय पाहणार आहोत बुद्धिमत्तेमध्ये? बुद्धिमत्ताविषयक दृष्टिकोन, बुद्धिमत्तेचे मापन. आता बुद्धिमत्तेचं मापन कसं होते? तुम्ही आपल्या म्हणजे काय म्हणतात मानसिक वय आणि बौद्धिक वय अशा प्रकारे त्याच्यात कसं काढतात काय नाही ते बघणार आहोत आपण. त्याचा इतिहास बघणार आहोत बुद्धिमापनाचा. त्याच्यानंतर बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना कुठल्या आहेत ते पाहणार आहोत. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार कुठले कुठले आहेत. त्यानंतर बुद्धिमापन प्रक्रियेशी संबंधित क्षेत्रातील उपयोगिता काय आहे, की ते कसं म्हणजे आपल्याला आयुष्यामध्ये जीवन जगत असताना त्याचे उपयोग कुठं कुठं पडते किंवा अध्ययनामध्ये त्याचा कुठं उपयोग पडते. त्याच्यानंतर ह्या 3 गोष्टी आहेत ज्या बुद्धिमत्तेशी आधुनिक प्रवाहामध्ये येतात. सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता. हे रोबोट वगैरे जे म्हणतो आपण कृत्रिम बुद्धिमत्ता. सामाजिक मध्ये एखादा आता हे बघणारच आपण आहो विशेष. त्याच्यानंतर बघा अध्ययनाची वैशिष्ट्य. हे मी टाळतो या ठिकाणी कारण हे वर्गीकरण बुद्धिमत्ता चाचण्यांचे विविध प्रकाराचे वर्गीकरण करणे, प्रकाराचे फायदे तोटे समजून घेणे एकंदरीत त्याच्यामध्ये आहे. अध्ययन उद्दिष्ट आहेत. तर आपण डायरेक्ट याच्यामधून सुरुवात करूया. ठीक आहे. तरी पण एकदा आपण हे उद्दिष्ट तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे हे याच्यावरच आपल्या समोरचा डिपेंड आहे. बुद्धिमत्ता विषयक विविध दृष्टिकोन सारांशित करणे व त्याचे वर्णन करणे. व्हिडिओ जर थोडासा फास्ट वाटत असेल तर स्लो करून पाहू शकता, ज्याला स्लो वाटते ते फास्ट करून पाहू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धिमापनाचा इतिहास समजून घेणे, बुद्धिमापनाशी संबंधित विविध संकल्पना प्रात्यक्षिकाद्वारे समजून घेणे. त्यानंतर बुद्धिमापन चाचण्यांचे विविध प्रकाराचे वर्गीकरण करणे व प्रत्येक प्रकारचे फायदे व तोटे समजून घेणे. चौथा पॉईंट आहे बुद्धिमत्ता चाचण्यांचे विविध क्षेत्रातील उपयोग समजून घेणे. बुद्धिमत्तेविषयी सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या नवीन संकल्पनांचे मूल्यमापन करून त्यांचे दैनंदिन जीवनातील महत्त्व जाणून घेणे हे आपण या पाठामध्ये बघणार आहोत. आता बघा प्रस्तावना काय आहे तर तुम्हाला खूप सारे पैसे, शारीरिक सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या 3 पर्यायापैकी केवळ एक पर्यायाची जर निवड करायची असेल तर तुम्ही कोणत्या पर्यायाची निवड कराल? एकदम सोपा प्रश्न आहे आणि सगळ्याच जणांना खूप सारा पैसा नको आहे आणि शारीरिक सौंदर्य नको आहे. सगळ्यांना असं वाटेल की मला बुद्धिमत्ता मिळावी, ज्याच्या भरोशावर मी खूप सारा पैसा मिळू शकतो बुद्धिमत्तेच्या. आणि सौंदर्य हे तुमच्या जीवनात असते, सगळ्यांचं सौंदर्य एक दिवस जाणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे तुमच्यापैकी बहुतांश लोक बुद्धिमत्ता या पर्यायाची निवड करतील. परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा कुठल्या याच्यामध्ये ती महत्वाची. मानव हा जवळ असणाऱ्या उच्चतम आणि अद्वितीय बुद्धिमत्तेमुळे सर्वश्रेष्ठ ठरलेला आहे. मानवाने त्याच्याजवळ असणाऱ्या बुद्धिमत्तेच्या देणगीवर प्रगतीवर नवनवीन क्षेत्र काबीज केलेले आहेत. आता याच्यामध्ये त्यांनी कृती दिलेली आहे, काय आहे ते बघूया आपण. पुढील विधाने वाचा आणि बुद्धिमत्तेविषयी तथ्य आहेत ही केवळ समज आहेत हे तुम्हाला ठरवायचं आहे. बुद्धिमत्ता हा असा गुण आहे जो जन्मजात असतो. जे विद्यार्थी बुद्धिमान असतात त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत गुण मिळतात त्यांना बुद्धिमत्ता कमी असते. जे लोक बुद्धिमापन असतात ते अतिशय चुणचुणीत असतात. बुद्धिमापन लोक त्यांच्या संभाषणाने कोणत्याही प्रभावित करू शकतात. ठीक आहे. आता आपण समोरच्या पेजकडे जाऊया. बघा, वरील चौकटीतील विधाने वाचून तुम्ही बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी
विचार करण्याचे विधान केले असेल. बुद्धिमत्तेचे प्रत्यक्षात स्वरूप असे आहे याचा प्रकरणात उलगडा करण्यात आला आहे. जगाला समजून घेण्यासाठी, तर्कनिष्ठ विचार करण्यासाठी आणि आव्हानांसमोर जाताना उपलब्ध संसाधनाचा उपयोग करून घेण्यासाठी वापरली जाणारी व्यापक क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. आता हे बुद्धिमत्तेची सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे. विविध मानसशास्त्रज्ञांनी त्याच्या दृष्टिकोनानुसार बुद्धिमत्तेच्या निरनिराळ्या व्याख्या दिलेल्या आहेत. बुद्धिमत्तेच्या काही व्याख्या पुढील प्रमाणे आहेत. आता बघा, लेविन टर्मन यांच्या मते अमूर्त पातळीवरील विचार करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. डेफिनेशन 2 देऊ शकतात. कोणती डेफिनेशन कोणाची आहे विचारू शकतात. ठीक आहे, परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. डेव्हिड वेल्शर यांच्या मते सहेतुक कृती करण्याची, तर्कशुद्ध विचार करण्याची आणि परिवेशाशी प्रभावीपणे जुळवून घेण्याची व्यक्तीची सर्वंकष क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. ठीक आहे, डेव्हिड आणि लेविस लक्षात ठेवायचं. अमूर्त म्हटलं का, लेविस टर्मन. ठीक आहे, टर्मन अमूर्त ही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता विषयक दृष्टिकोन. अनेक मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्ता एकसंध आहे. याउलट इतर अनेक मानसशास्त्र असे मानतात की बुद्धिमत्तेत अनेक स्वतंत्र क्षमतांचा समावेश होतो. बुद्धिमत्ता विषयक हे 2 महत्वाचे दृष्टिकोन पुढील प्रमाणे आहेत. आता बुद्धिमत्ता विषयक 2 कोणते महत्वाचे दृष्टिकोन आहेत ते बघूया आपण. बघा, बुद्धिमत्ता म्हणजे एक सामान्य बौद्धिक क्षमता. बुद्धिमत्ता ही एक सामान्य बौद्धिक क्षमता मानणारे मानसशास्त्रज्ञ असे मानतात की बुद्धिमत्तेची विविध कार्य दिसतात, परंतु मूलतः ती एकच क्षमता आहे. अल्फ्रेड बिनी, लेविस टर्मन, डेव्हिड वेल्शर इत्यादींच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंध स्वरूपाची असते. कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांच्या मते किंवा संशोधकांच्या मते बुद्धिमत्ता ही एकसंध असते. खालील 4 पर्याय दिलेले असतील किंवा याच्यावर असा प्रश्न विचारू शकतो की बुद्धिमत्ता म्हणजे हे 2 प्रकार कोणकोणते आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर बुद्धिमत्ता म्हणजे अनेक स्वतंत्र क्षमतांचा समुच्चय. आता याच्यामध्ये काय आहे, E.L. थॉर्नडाईक आणि लुईस थॉर्डस, चार्ल्स स्पियर्समन इत्यादींच्या मते बुद्धिमत्तेचे अनेक क्षमता आहेत. बुद्धिमत्तेच्या ह्या दृष्टिकोन पुढील सारणीत मांडला आहे. आता ह्या बुद्धिमत्तेच्या हे जे आहेत ना, हे नावं देतात ते, आणि बुद्धिमत्ता म्हणजे सामान्य हे पर्याय आणि याच्यातले इकडं नाव टाकतील आणि इकडचे इकडं अ व ब बरोबर, ब व क बरोबर, दोन्ही चूक, अ चूक, अ बरोबर असं देतात. ठीक आहे, आता 1-3 कोणते आहेत ते पाहूया आपण. E.L. थॉर्नडाईक हे म्हणतात की E.L. थॉर्नडाईक यांनी असे स्पष्ट केले की 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या 3 स्वतंत्र क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता. आता त्याच्यात कोणत्या कोणत्या आहेत तर मूर्त बुद्धिमत्ता, त्यानंतर सामाजिक बुद्धिमत्ता आणि अमूर्त बुद्धिमत्ता. आता त्याच्यानंतर लुईस थॉर्ड्स यांनी काय म्हटलं, लुईस थॉर्डसन्स यांनी असे स्पष्ट केले की 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. या 7 प्रकारच्या प्राथमिक व स्वतंत्र स्वरूपाच्या क्षमता म्हणजे 1. शाब्दिक आकलन, 2. शब्द ओघ, 3. संख्यात्मक क्षमता, 4. अवकाशीय क्षमता, 5. साहचर्य स्मृती, 6. संवैधानिक वेग आणि 7. तर्क क्षमता होत. लुईस थॉर्डस यांनी या सर्व क्षमतांचे मापन करणारी चाचणी विकसित केली. हे कोणी म्हणजे याच्यावर हे लक्षात ठेवायच्या, चाचण्या वगैरे विचारतात त्याचे प्रचार संख्यात्मक याच्यावरही प्रश्न विचारू शकतात. त्याच्यानंतर चार्ल्स स्पियरमन 1927 मध्ये स्पियर्समन यांनी घटक विश्लेषण या सांख्यिकीय तंत्राचा उपयोग करून बुद्धिमत्तेचे सामान्य घटक, विशेष घटक हे 2 घटक स्पष्ट केले. त्यांच्या मते दैनंदिन जीवनातील कार्य पार पाडण्यासाठी आवश्यक असणारी किमान अक्षमता म्हणजे बुद्धिमत्ता सामान्य घटक होय, तर विशिष्ट क्षेत्रातील सामान्य सोडवण्यासाठी आवश्यक असणारी किमान सक्षमता म्हणजे बुद्धिमत्तेचा विशेष घटक होय. बुद्धिमत्तेचा सामान्य घटक सर्वांमध्ये जवळपास सारखाच असतो, परंतु विशेष घटक भिन्न भिन्न असतो. आता त्याच्यानंतर बघा, रेमन कॅटले आणि जॉर्ज हॉर्न. रेमन कॅटले आणि त्यांचे शिष्य जॉर्ज हॉर्न यांनी बुद्धिमत्तेचे नंबर 1
प्रवाही बुद्धिमत्ता, नंबर 2 स्फटिक बुद्धिमत्ता, असे 2 प्रकार स्पष्ट करणारा बुद्धिमत्तेचा सिद्धांत मांडला. आता बघा, स्फटिक बुद्धिमत्ता हा सिद्धांत म्हणजे स्फटिक बुद्धिमत्ता आणि प्रवाही बुद्धिमत्ता हा बुद्धिमत्ताचा सिद्धांत कोणी मांडला असं सरळ सरळही येऊ शकते. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. रेमन कॅटले हॉर्न यांनी बुद्धिमत्तेचे त्यांचे शिष्य आहेत ते. चेतापेशीय विकासावर अवलंबून असते आणि या बुद्धिमत्तेवर अध्ययन आणि अनुभव यांना तितकासा प्रभाव पडत नाही. या उलट स्फटिक बुद्धिमत्ता चेतापेशीय विकासावर अवलंबून नसते आणि ही बुद्धिमत्ता शैक्षणिक संपादन प्राप्त अनुभव आणि ज्ञानाचा साठा यांचे फलित असते. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पेज बघूया. हार्वर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात असे ठामपणे मत मांडले की बुद्धिमत्तेचे 9 स्वतंत्र प्रकार असतात आणि हे प्रकार निरनिराळ्या व्यक्तींच्या त्यांच्या अनुवांशिक गुणधर्मानुसार आणि परिवेशीय अनुभवानुसार निरनिराळ्या प्रकारे विकसित होतात. आता बुद्धिमत्तेचे हे 9 स्वतंत्र प्रकार म्हणजे भाषिक बुद्धिमत्ता, त्याच्यानंतर तार्किक गणितीय बुद्धिमत्ता, अवकाशीय बुद्धिमत्ता, संगीतीय बुद्धिमत्ता, शरीरगती विषयक बुद्धिमत्ता, नंबर 6 आंतरव्यक्तीय बुद्धिमत्ता, नंबर 7 व्यक्ती अंतर्गत बुद्धिमत्ता, 8 नंबर निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता, असे 9 प्रकार आहेत. ठीक आहे, कोणी मानले? हार्वर्ड गार्डनर यांनी. त्याच्यानंतर आता आपण बघूया 2.3 बुद्धिमापन. बुद्धिमापनाचा इतिहास काय आहे ते पाहू आपण. पॉल ब्रोका आणि सर फ्रान्सिस गाल्टन या शास्त्रज्ञांनी बुद्धिमापनाविषयी सर्वप्रथम विचार केला. त्यांनी केलेला आहे तो 1880च्या दशकात. सर फ्रान्सिस गाल्टन यांनी कवटीचा आकार, प्रतिक्रिया काळ, दृष्टिकोन, अचूकता, श्राव्य मर्यादा पातळी, श्वसन इत्यादी क्षमता इत्यादी परिवर्ते मोजणारी चाचणी विकसित केली. कवटीच्या आकाराचे मापन करून बुद्धिमत्ता ठरवता येते असे मत त्यांनी मांडले. त्यांनी असे गृहीत धरले की कवटीचा आकार जितका मोठा तितकी व्यक्ती तल्लख असते. परंतु सर फ्रान्सिस गाल्टन यांनी चाचणीच्या बुद्धिमापनासाठी फार मोठे उपयुक्त ठरलेले आहे. सरळ सरळ म्हणजे काय म्हणतात की कवटीचा आकार जितका मोठा तेवढी बुद्धिमत्ता जास्त, हे मत कोणी मांडलं? ठीक आहे, तर ते कोणी मांडलं होतं? पॉल ब्रोका, फ्रान्सिस गाल्टन. ठीक आहे, फ्रान्सिस गाल्टन यांनी मांडलं होतं. परंतु सर त्यांना हे कोणी देऊन बुद्धिमापन फार उपयुक्त ठरले. त्याच्यानंतर 1890च्या दशकात सुरुवातीच्या रेमंड कॅटले या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या प्रयोगशाळेतील सहकार्याने अमेरिकेतील प्रयोगशाळा उभारल्या. त्यावेळी रेमंड कॅटले यांनी मानसिक चाचणी या संकल्पनेचा मानसशास्त्रीय लिखाणात सर्वप्रथम वापर केला. रेमंड कॅटले यांनी वैधानिक कार्याद्वारे बुद्धिमत्तेचे मापन करता येते या सर फ्रान्सिस गाल्टन यांच्या मतास दुजोरा दिला, परंतु त्यांच्या गुरूंच्या विचारप्रवाहात नव्याने भर घातली. रेमंड कॅटले यांनी असे स्पष्ट केले की चाचण्या या प्रमाणित बुद्धिमत्तेच्या दिल्या गेल्या पाहिजेत, जेणेकरून व्यक्तीमधील किंवा निरनिराळ्या वेळी दिलेल्या चाचण्यांद्वारे प्राप्तांकाची तुलना करणे शक्य होईल. जसं आता स्पर्धा परीक्षांमध्ये असते त्या प्रकारे त्यांचं म्हणणं आहे. 20व्या शतकाच्या सुरुवातीस पॅरिसमधील शालेय अधिकाऱ्यांनी काही विद्यार्थी कोणतेही वैद्यकीय किंवा परिवेशीय कारण नसताना परीक्षेत सातत्याने अपयश का ठरत आहेत याविषयी जाणून घेण्याची तीव्र इच्छा होती. त्यातूनच बिने सायमन चाचणीच्या निर्मिती झाले. फ्रेंच मानसशास्त्रज्ञ अल्फ्रेड बिने यांनी त्यांना सायमन या सहकार्याच्या मदतीने 1905 साली पहिली बुद्धिमापन चाचणी प्रकाशित केली. सालही महत्वाचं ठेवायचं, काय विचारतील सांगता नाहीत. त्यामुळेच अल्फ्रेड बिने यांनी बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक मानले जाते. कशामुळे मानले जाते तेही सांगितलं आणि कोण आहे तेही सांगितलं. ठीक आहे, अल्फ्रेड बिने हे बुद्धिमत्ता चाचण्यांचे जनक आहेत. बिने सायमन चाचणीत तर्क करणे, यमक जुळणारे शब्द ओळखणे, वस्तूंची
नावे सांगणे इत्यादी घटकांचा समावेश होता. या चाचणीत 1908 साली व पुन्हा 1911 साली सुधारणा करण्यात आलेल्या आहेत. स्टॅनफोर्ड विद्यापीठातील लेविस टर्मन यांनी 1916 मध्ये बिने सायमन चाचणीत काही घटकात बदल करून नव्यानं काही घटकांचा समावेश करून नवीन वय मानदंड विकसित करून व चाचणीची वरील वयोमर्यादा वाढवून सुधारणा केल्या. या सुरुवातीत चाचणीचा स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणी म्हणून ओळखले जाऊ लागले. स्टॅनफोर्ड बिने बुद्धिमापन चाचणीत 1937, 60, 72, 86 आणि 2004 साली सुधारणा करण्यात आल्या. त्याच्यानंतर 1914 साली पहिले महायुद्ध सुरू झाले. त्यानंतर 1917 साली रॉबर्ट एरकस यांनी इतर सहकार्याच्या मदतीने आर्मी अल्फा टेस्ट आणि आर्मी बीटा टेस्ट या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या. या बुद्धिमापन चाचण्या सैनिकांची सैन्यात भरती करताना वापरण्यात आल्या. पहिल्या महायुद्धानंतरच्या कालावधीत बुद्धिमापनाचे महत्त्व वाढत गेले. 1939 साली दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पुन्हा सैनिकांनी सैन्यात भरती करण्यासाठी आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट या बुद्धिमापन चाचणीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला. डेव्हिड वेल्सर यांनी 1939 साली वेल्सर बेलिव्ह चाचणी प्रकाशित केली. या चाचणीत 1955 साली सुधारणा करण्यात आली व ही सुधारणा चाचणी वेल्सर अल्टर्ड इंटेलिजन्स स्केल WAIS वेल्सर यांनी प्रौढांकरिता बुद्धिमत्ता चाचणी या नावाने ओळखली जाऊ लागली. WAIS ही चाचणी प्रौढ व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरते. कार्ल पियर्सन यांनी 2008 साली WAIS चाचणीची चौथी आवृत्ती WAIS IV म्हणजे 4 प्रकाशित केली. डेव्हिड वेल्सर यांनी लहान मुलांच्या बुद्धिमापनासाठी ही चाचणी तयार केली. ही चाचणी वेल्सर इंटेलिजन्स स्केल फॉर चिल्ड्रन्स वेल्सर यांची मुलांकरता बुद्धिमापन चाचणी या नावाने ओळखली जाते. या चाचण्या व्यतिरिक्त इतर मानसशास्त्रीय निरनिराळ्या बुद्धिमापन चाचण्या तयार केल्या आहेत. बुद्धिमापन चाचण्या संख्या बुद्धिमापनाचे उपयोजन यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. आता त्याचा दुसरा बघा, बुद्धिमापनाशी संबंधित संकल्पना काय. मानसिक वय. आपण मानसिक वयाच्या संदर्भात याच्यावर थोडेसे प्रश्न येते, थोडंसं बघूया याच्यात. ठीक आहे मित्रांनो, मी तुम्हाला शिकवत नाहीये, मी फक्त तुम्हाला रीडिंग करून देत आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणजे शिकवायचं असेल तर तसं सांगा, आपण एक्सप्लेन करून शिकून देऊ. पण मला वाटतं की तुम्ही म्हणजे काय पुस्तक वाचण्यात किंवा पुस्तक पाहण्यात खूप मोठा फरक राहते. पुस्तक ऐकतोय आपण आणि पाहतोय पण, म्हणजे तुम्हाला रीड करायची गरज नाही, फक्त मी तेवढंच काम करतो. ठीक आहे, शिकवत नाही, ही गोष्ट लक्षात घ्या. त्याच्यानंतर बघा, मानसिक वय ही संकल्पना सर्वप्रथम अल्फ्रेड बिने यांनी मांडली. अल्फ्रेड बिने यांच्यामध्ये व्यक्तींचा मानसिक विकास तिच्या शारीरिक वया इतका असतोच असे नाही. अल्फ्रेड बिने यांनी विशिष्ट वयोगटातील उपचाचण्या तयार केल्या या व विविध व्यक्तींच्या मानसिक वयांचे मापन केले. व्यक्ती ज्या विशिष्ट वयांसाठीची चाचणी अचूकपणे सोडवते ते वय म्हणजे त्या व्यक्तींचे मानसिक वय होय. मानसिक वयांची संकल्पना पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात आली आहे. आता व्यक्ती, शारीरिक वय, त्याच्यानंतर ज्या वयाच्या चाचणीतील सर्व घटक व्यक्तीने अचूकपणे सोडवले असे वय, त्याच्यानंतर मानसिक वय वर्षात. आता हे ईशा तिचं शारीरिक वय वर्षात आहे 10, त्याच्यानंतर ज्या वयातील चाचणी घटक व्यक्तीने अचूकपणे सोडवले असे वय 12 आणि हे 12, त्याच्यानंतर अंकित 10, 10, 12, 10, 8, 8. आता याचा बुद्ध्यांक कसा आहे. बुद्धी गुणांक जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्सन स्टर्न यांनी 1912 मध्ये सर्वप्रथम मानसिक वय व शारीरिक वय यांच्या गुणोत्तराच्या स्वरूपातील बुद्धी गुणांक, हे मी जे अंडरलाईन करतो ते महत्वाचं आहे. बुद्धी गुणांक ही संकल्पना स्टर्न यांनी सूत्राद्वारे बुद्धी गुणांकाचे मापन केले. त्यानंतर टर्मन यांनी मानसिक वय व शारीरिक वयांचे गुणोत्तर 100 ने गुणून सूत्रात सुधारणा केली. हे सूत्र खालीलप्रमाणे. हे सूत्रात कुणा मानलं हे पण विचारते, ते मानलं टर्मन यांनी. ठीक आहे, आणि पहिल्यांदा बुद्धिमापनाचे हे कोण आहे तर बुद्धिमापन जर्मन मानसशास्त्रज्ञ विल्सन स्टर्न
यांनी 1912ला सर्वप्रथम मानसिक वय शारीरिक वय काढण्याचं हे केलं. त्याच्यात गुणोत्तरात त्यांनी मांडलं. हे त्याचं सूत्र आहे. बुद्धी गुणांक, ज्याला आपण IQ म्हणतो, मानसिक वय भागिला शारीरिक वय गुणिला 100. ठीक आहे. MA म्हणजे मेंटल एज, म्हणजे ते त्याच्यात टाकलेलं आहे ते. ठीक आहे. त्याच्यानंतर बुद्धी गुणांकाची संकल्पना पुढील उदाहरणांद्वारे स्पष्ट करण्यात येते. जसं मागच्या याच्यात होतं त्याच्यातच हे सेम आहे. मानसिक वय शारीरिक वय काढलं त्यांनी. त्याच्यानंतर म्हणजे 10 चांगले गुण आले तर 120 सामान्यापेक्षा अधिक आहे. मानसिक वय शारीरिक वयापेक्षा जास्त आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर मानसिक वय शारीरिक वय इतकेच आहे, त्याला 100. याचं जे मानसिक वय आहे हे शारीरिक वयापेक्षा कमी आहे, ते सामान्यांपेक्षा कमी आहे. सामान्यतः 80% लोक, 80 नाही 90% लोक याच्यात येतात, 2% याच्यात येतात आणि 7-8% इकडे जात असतील. ठीक आहे, उरलेले. तर हे असं असते. आता बघा पुढील उदाहरणांचे वाचा. सूत्रांचा वापर करून पुढील विद्यार्थ्यांना बुद्धी गुणांक काढायचा आहे आपल्याला. आता काय त्यांनी दिलेले आहे हे काही तेवढं महत्वाचं नाही. नेक्स्ट बघा, बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार कोणते कोणते आहे. तर बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार आहेत. बुद्धिमापन चाचण्याचे चाचणी देण्याच्या पद्धतीनुसार आणि चाचणी साहित्य प्रकारानुसार. वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या आणि सामूहिक बुद्धिमापन चाचण्या. चाचणी साहित्य प्रकारानुसार भाषिक आणि अभाषिक चाचण्या. आता याच्यात वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या काय आहेत? ज्या बुद्धिमापन चाचण्या एका वेळी केवळ एकच व्यक्तीला देता येतात त्या बुद्धिमापन चाचण्याला वैयक्तिक बुद्धिमापन चाचणी असतो म्हणतो. बिने आणि बुद्धिमापन चाचणी, वेल्सर यांनी बुद्धिमापन चाचणी, डॉक्टर भाटिया यांची कृती बुद्धिमापन चाचणी, कोवेस यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट इत्यादी व्यक्ती बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. त्याच्यानंतर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे काय आहेत? हे फायदे खूप महत्त्वाचे आहेत. त्याच्यानंतर तोटे पाहू आपण. मानसशास्त्राच्या चाचणी देणाऱ्या व्यक्तींशी सुसंवाद प्रस्थापित करता येतो. त्याच्यानंतर मानसशास्त्राच्या चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या भावना, मनस्थिती, हावभाव इत्यादी विषयी अधिक माहिती मिळू शकते. सामूहिक चाचण्यांच्या तुलनेत वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचारांचे मापन करण्याचे अधिक सक्षम असतात. त्यानंतर वैयक्तिक बुद्धिमापनाचे तोटे काय आहेत? तर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या वेळ, पैसा व श्रम जास्त खर्च करतात. त्याच्यानंतर वैयक्तिक बुद्धिमापन चाचण्या घेण्यासाठी चाचण्यांच्या गुणदानाची व प्राप्तांकाच्या विश्लेषणासाठी प्रशिक्षित व अनुभवी मानसशास्त्राची आवश्यकता असते. ठीक आहे. आता त्याच्यानंतर बघा सामूहिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्यामध्ये एक किंवा एकापेक्षा अधिक लोक असतात, म्हणजेच एक व्यक्तींना ती देता येत नाहीत, त्या बुद्धिमापनास चाचण्यांचा सामूहिक बुद्धिमापन चाचण्या म्हणतात. पहिल्या महायुद्धाच्या काळात सैनिकांची सैन्यात भरती करण्यासाठी सामूहिक बुद्धिमापन चाचण्यांचा वापर करण्यात आला. सामूहिक बुद्धिमापन चाचण्या प्रामुख्याने मोठ्या समुदायाच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. आर्मी अल्फा टेस्ट, आर्मी जनरल क्लासिफिकेशन टेस्ट, रेवस अँड स्टँडर्ड्स प्रोग्रेसिंग इत्यादी सामूहिक बुद्धिमापन चाचण्याची उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर सामूहिक बुद्धिमापन चाचण्याचे फायदे काय आहेत ते पाहूया. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये वेळ, पैसा व श्रम यांची बचत होते. सामूहिक बुद्धिमापन चाचण्यामध्ये चाचणी घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांची भूमिका अत्यल्प असते. त्यामुळे ज्या चाचण्या घेण्यासाठी खास प्रशिक्षणाची आवश्यकता असतेच असे नाही. सामूहिक बुद्धिमापन चाचण्याचे तोटे कोणकोणते आहेत? तर सामूहिक बुद्धिमापन चाचण्या घेणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना चाचणी देणाऱ्या प्रत्येकाची सुसंवादाची, सहकार्याची आणि बुद्धिमापन प्रक्रियेची गोडी टिकवून ठेवण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यानंतर वैयक्तिक चाचण्याच्या तुलनेत सामूहिक बुद्धिमापन चाचण्या सर्जनशील विचाराचे मापन करण्यासाठी सक्षम असतात. त्याच्यानंतर बघा कमी सक्षम असतात असं म्हणायचं त्यांना. भाषिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी भाषेचा, शब्दांचा किंवा अंकाचा वापर करतात त्या बुद्धिमापन चाचण्यांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. ठीक आहे. आता त्याच्यानंतर चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीच्या चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागतो. आर्मी अल्फा टेस्ट, वेल्सर अँड इंटेलिजन्स स्केल यात पण मगाशी पाहिलं. भाषिक बुद्धिमापन चाचण्याची उदाहरणं आहेत. भाषिक बुद्धिमापन चाचण्याचे आता फायदे कोणते आहेत? तर भाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करतात. नंबर 2,
या चाचण्या सामान्य व सामान्यापेक्षा जास्त बुद्धीच्या व्यक्तींमध्ये फरक करू शकतात. भाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे काय? तर बघा, इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना किंवा लहान मुलांना भाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येत नाहीत. समजा आपला मराठी भाषा आहे तर तेलुगू भाषेत आपल्यासाठी ते काही त्याच्यात अर्थच राहणार नाही, ही त्याचा अर्थ आहे. भाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृती बद्दल असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीत ते वापरता येत नाहीत. आता काय दिलेल्या बुद्धिमापन चाचणीचा नमुना आता हे माहित आहे तुम्हाला. जर योग्य पर्याय निवडा, चप्पल तर पाय तर टोपी तर काय, आता हे सोडवण्यात आपलं आयुष्य गेलं. त्याच्यानंतर बघा, अभाषिक बुद्धिमापन चाचण्या. ज्या बुद्धिमापन चाचण्या बुद्धिमापनासाठी चित्रे, आकृत्या, भौतिक वस्तू इत्यादींचा वापर करतात परंतु कुठेही भाषेचा वापर केला जात नाही, त्या चाचण्यांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या असे म्हणतात. या चाचण्यामध्ये चाचणी देणाऱ्या व्यक्तीचा चाचणीतील प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी भाषेचा वापर करावा लागत नाही. आता त्यांनी जर समजा आपल्याला एखाद्या याच्यात, म्हणजे आता याच्यात दिलं नाही त्यांनी, पण ठोकळा वगैरे देतात ना समोर काय, तर ते कोणत्याही चायनीजमध्ये दिलं तरी आपल्याला त्याचा काही फरक पडणार नाही, कारण ते काय असते, भाषेशी रिलेटेड नसते, ते बुद्धिमापनाशी डायरेक्ट आकृत्या असतात. जसं कृती चाचणी, पेपर पेन्सिल चाचणी असे दोन प्रकार पडतात. कोहे यांची ब्लॉक डिझाईन टेस्ट, अलेक्झांडर यांची पासलॉग टेस्ट, मेरी स्पॉलर यांची ब्लॉक बिल्डिंग टेस्ट, डॉक्टर भाटिया यांची अभाषिक बुद्धिमापन चाचणी इत्यादी अभाषिक कृती बुद्धिमापन चाचण्या उदाहरणार्थ आहेत. रेवन्स यांनी स्टँडर्ड प्रोग्रेसिंग मॅट्राइसेस, रेवन्स यांनी कलर प्रोग्रेसिव्ह मॅट्राइसेस इत्यादी अभाषिक पेपर पेन्सिलिन बुद्धिमापन चाचण्यांची उदाहरणे आहेत. तर बघा, अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे फायदे कोणते आहेत? तर इतर भाषिक व्यक्तींना, निरक्षर व्यक्तींना आणि लहान मुलांना अभाषिक बुद्धिमापन चाचण्या देता येतात. कृती चाचण्या प्रामुख्याने बौद्धिक अक्षम व्यक्तींच्या बुद्धिमापनासाठी उपयुक्त ठरतात. अभाषिक बुद्धिमापन चाचण्या संस्कृती मुक्त असल्यामुळे दुसऱ्या संस्कृतीतही ते वापरता येतात. एक्झॅक्टली. अभाषिक बुद्धिमापन चाचण्यांचे तोटे कोणते आहेत? अभाषिक बुद्धिमापन चाचण्या उच्चस्तरीय क्षमतांचे मापन करू शकत नाहीत. या चाचण्या मानसिक क्षमतांचे मर्यादित स्वरूपात मापन करत असल्याने सामान्यापेक्षा अधिक बुद्धी असलेल्या व्यक्ती भेद करू शकतात. म्हणजे एखादा लयच हुशार असेल तर ते, हे जसं आपण ते कोडिंग डिकोडिंग वगैरे सोडवतो ना, ते आपल्याकडे हे असते एक डॅश काय म्हणते त्याला, ते त्याच्यावरूनही सोडवता येते आपल्याला. ठीक आहे, आता आपण समोर जाऊया. हे असं नाही का, ते पेपरमध्ये आपण पेन वगैरे करतो. त्याच्यानंतर बुद्धिमापन प्रक्रियेची विविध क्षेत्रातील उपयुक्तता काय? तर आज बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रात व्यावहारिक उपयोग दिसून बाल केंद्र, कामगार निवड केंद्र, हा जसं वेगवेगळ्या याच्यात त्या बुद्धिमत्तेच्या याच्यावर आपण काय करू शकतो, लोकांना हे करू शकतो, निवडू शकतो, म्हणजे कामगार वगैरे नाही का. तर प्रभावी शिक्षण काय म्हणते बघा, बुद्धिमापन चाचण्याचा उपयोग इतर व्यक्तींना किंवा शैक्षणिक संस्थांना शैक्षणिक दृष्ट्या मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना समस्या ओळखण्यात व त्यांच्या सोडवण्यात उपयुक्त ठरतात. ठराविक कालावधीच्या अंतराने बुद्धिमापन करून शिक्षकांना विद्यार्थ्यांचे बुद्धिमापकानुसार विविध गटात वर्गीकरण करता येते. त्यानुसार अध्ययन कार्यक्रमाचे नियोजन करणे शक्य होते व त्याद्वारे अभ्यासात मागे पडणाऱ्या विद्यार्थ्यांना विकासाची सामान्य पातळी गाठण्यात मदत होते. तर 2 नंबर बघा, मानसिक स्वास्थ्य सहाय्य. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना लाभार्थीच्या बुद्धीची पातळी मोजण्यासाठी उपयुक्त ठरतात. बुद्धिमापन चाचण्या चिकित्सकांना निदान करण्यासाठी, लाभार्थींच्या अस्वास्थ्यातून सुधारण्याची शक्यता आजमावण्यासाठी, उपचाराची दिशा ठरवण्यासाठी तसेच पुनर्वसनात्मक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. प्रभावी पालकत्व काय? तर बुद्धिमापन चाचण्या पालकांना आपल्या पाल्याची बौद्धिक क्षमता जाणून घेण्याच्या मदत करतात, बुद्धी गुणांकाविषयी माहिती देतात. पालकांना त्यांच्या बाळाचे सुयोग्य शैक्षणिक समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा साजेसा शिक्षणक्रम निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे अपयश, वेळेचा आणि पैशाचा अपव्यय इत्यादी समस्या कमी होतात व यशस्वी होण्याची शक्यता वाढते. व्यावसायिक
समुपदेशन. बुद्धिमापन चाचण्या लोकांना त्यांच्या बौद्धिक क्षमतांचा साजेसा नोकरी व्यवसाय निवडण्यास उपयुक्त ठरतात. त्यामुळे गैरहजेरी, कार्य असमाधान इत्यादी समस्या कमी होतात. या समाधानाने आनंदाचे जीवन जगण्याच्या शक्यता वाढत असतात. त्याच्यानंतर बघा बुद्धिमत्तेचे आधुनिक प्रवाह कुठले आहेत. सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक बुद्धिमत्ता व कृत्रिम बुद्धिमत्ता. ठीक आहे, आता आपण हे बघूया काय आहे ते. यशस्वी होण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमतेचे नव्हे तर इतर घटकांची सामाजिक बुद्धिमत्ता हा त्यातलाच एक घटक आहे. ठीक आहे, आता बघूया. कोलंबिया विद्यापीठात E.L. थॉर्नडाईक या मानसशास्त्रज्ञाने 1920 साली सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. व्हेरी इम्पॉर्टंट. हार्वर्ड गार्डनर हे सामाजिक आपण जे करतोय ते सामाजिक आहे, त्याच्यामुळे सामाजिक बुद्धिमत्तेवर पळू शकतो. कोलंबिया विद्यापीठात E.L. थॉर्नडाईक यांनी 1920 मध्ये सर्वप्रथम सामाजिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. त्याच्यानंतर हार्वर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात आंतर वैयक्तिक बुद्धिमत्ता ही संकल्पना मांडली. आंतर वैयक्तिक ही कोणी मांडली? हार्वर्ड यांनी. त्याच्यानंतर कार्ल ऑल्ब्रिट यांच्या मते इतरांशी सौहार्दपूर्ण संबंध प्रस्थापित करण्याची क्षमता आणि इतरांकडून सहकार्य प्राप्त करून घेण्याची क्षमता म्हणजे सामाजिक बुद्धिमत्ता. आता ऑल्ब्रिट यांच्या मते आपले इतरांप्रती असलेले वर्तन हे बाधक वर्तन व पोषक वर्तन या दोन गटांपैकी वर्तनाच्या विस्तारपूर्वक दरम्यान असते. इतरांना तुच्छ लेखणे, इतरांना सहकार्य न करणे, नकारात्मक बोलणे, इतरांना नाउमेद करणे इत्यादी बाधक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण बाधक वर्तन निम्न सामाजिक बुद्धिमत्ता दर्शवते. इतरांना मान देणे, इतरांना सहकार्य करणे, सकारात्मक बोलणे, इतरांना प्रोत्साहित करणे इत्यादी पोषक वर्तनाची उदाहरणे आहेत. सातत्यपूर्ण पोषक वर्तन उच्च सामाजिक बुद्धिमत्तेचे दर्शवतात. आता याच्यात आपण मगाशी पाहिलं बुद्धिमत्ता उच्च कोणती आहे, हे कोणती आहे. ठीक आहे, तर आता बघा निम्न सामाजिक काय, सरासरी काय आणि उच्च काय हे आपण याच्यात बघूया. उच्च सामाजिक बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींची काही लक्षणे पुढील प्रमाणे असतात. आता ही लक्षणं देऊन डायरेक्ट एवढे लक्षणं देतात याच्यातले 7-8 आणि ही कोणत्या व्यक्तीचे असं विचारतात. ठीक आहे, उच्च बुद्धिमत्ता, साधारण की कमी. अशा व्यक्ती इतरांना चांगल्या प्रकारे समजू शकतात व इतरांना परिणामकारक संवाद साधू शकतात. अशा व्यक्ती स्वतःच्या शाब्दिक आणि अशाब्दिक अभिव्यक्तीवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. अशा व्यक्ती उत्तम वक्ता व उत्तम श्रोता सुद्धा असतात. अशा व्यक्तीत इतरांच्या भावना, प्रेरणा, गरजा आणि इच्छा समजून घेण्याचे कौशल्य सुद्धा असते. 5 नंबर, अशा व्यक्तींना सामाजिक गतिशीलतेचे प्रभावीपणे आकलन होते. 6 नंबर, अशा व्यक्तींचा दृष्टिकोन इतरांशी व्यवहार करताना दृष्टिकोन लवचिक असतो. 7 नंबर, अशा व्यक्ती ध्येय प्रेरित, चिकाटी असणाऱ्या आणि आत्मविश्वासू असतात. 8 नंबर, अशा व्यक्ती सामाजिक संघर्ष सोडवू शकतात. 9 नंबर, अशा व्यक्ती यशस्वीपणे तडजोड करतात. आणि 10वा आहे आखरीचा, अशा व्यक्ती इतरांशी वैयक्तिक व सामाजिक नातेसंबंध वृद्धिंगत करू शकतात. गुड पर्सन म्हटलं म्हणजे थोडंसं हे की एखादा चांगल्या पोस्टवरचा पाहायचा की जो शांत आणि याचा स्वभावाचा आहे. ठीक आहे, आता पुढील उदाहरण पहा. आता हे उदाहरण पाहायला लागेल आपल्याला, त्याच्याशिवाय समोरच्या गोष्टी कळणार नाही. मेघाला आपल्याला परीक्षेत खूप कमी गुण मिळतील अशी सतत भीती वाटते. त्यामुळे ती नेहमी अस्वस्थ असते व महाविद्यालयात जाण्याचे ती टाळते. त्याच्यानंतर शैलेश हा कापड गिरणीत काम करणारा एक साधा कामगार आहे. तो 10,000 रुपये कमवतो दरमहा आणि आर्थिक समस्या असूनही तो चिंता दूर होत नाही. इतरांच्या समस्या समजून घेतो, गरजूंना मदत करतो, त्याचे आयुष्य आनंदात जगतो. आता दोन्हीमध्ये फरक काय तुमच्या लक्षात आला असेल, तेच आपण समोर बघणार आहोत. मग आता वरील चौकटीतील विधाने वाचून तुम्ही भावनिक बुद्धिमत्तेच्या स्वरूपाविषयी विचार करण्यास सुरुवात केली असेल. आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होताना आपण सामाजिक, आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक आव्हानांना सामोरे जातो असतो. अशा आव्हानांना तोंड देण्यासाठी अशा विविध निर्माण होणाऱ्या भावनिक प्रतिक्रियांची माहिती असणे, त्यांचे नियमन करता येणे
आवश्यक ठरते. जॉन मेयर आणि पीटर सॅलोन या मानसशास्त्रज्ञांनी भावनिक बुद्धिमत्ता या संज्ञेचा सर्वप्रथम वापर केला. खूप महत्वाचा आहे कोणी केला ते, मेयर आणि पीटर. डॅनियल गोल्डमन 1995 यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. त्याच्यानंतर जॉन मेयर आणि पीटर यांच्या मते स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांची आणि वर्तनाची दिशा देण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता होय. त्यांनी भावनिक बुद्धिमत्तेच्या क्षमतांवर आधारित प्रारूप सुचविले आणि भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे त्यात पुढील 4 बौद्धिक क्षमता संचाचा समावेश होतो. आता हे कोणत्या आहेत 4 बघा. भावनांची जाणीव होण्याची क्षमता, तसं स्वतःच्या व इतरांच्या भावना ओळखणे आणि त्यांचे अर्थविवरण करता येणे. 2 नंबर भावना उपयोगात आणण्याची क्षमता, विचार करणे आणि समस्या सोडवणे या बौद्धिक कार्याकरिता भावनांशी संबंधित माहिती उपयोगात आणता येणे. 3 नंबर भावना समजावून घेण्याची क्षमता, भावनिक भाषा लक्षात घेता येणे आणि विविध भावनांमधील संबंधाचे आकलन करून घेता येणे. भावनांचे व्यवस्थापन करण्याची क्षमता, स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांचे व्यवस्थापन करता येते. तर पुढील दिलेल्या भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींच्या निम्न भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींच्या दृष्टीमधील भेद अभ्यास आणि स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता वाढण्यासाठी काय करता येईल याचे विचार करा. बरं बघा, आता त्यांनी काय केलं, उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये आणि निम्न बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तींची वैशिष्ट्ये दिली. तर उच्च भावनिक बुद्ध्यांक असणाऱ्या व्यक्तीची वैशिष्ट्ये ही लोक भावनिक दृष्ट्या स्थिर आणि संयमी असतात. त्याच्यानंतर ह्या व्यक्ती आशावादी, स्वावलंबी असतात, आनंदी आणि उत्साही पण असतात, शांत आणि समाधानी असतात. पण जे निम्न भावनिक बुद्ध्यांक असणारी व्यक्ती असतात ते भावनिक दृष्ट्या अस्थिर असतात, असंयमी असतात, निराशावादी होतात. म्हणजे कोणत्या ह्याच्यात मला जमल का, मग मी करण का, मग मी असं केलं तर कसं होईल आणि कसं केलं तर तसं होईल, या गोष्टीचा ते खूप म्हणजे जास्त विचार. परावलंबी असतात म्हणजे दुसऱ्यावर अवलंबी असतात, किंवा मला हे देतील ते देतील, कोणतरी मला देईल, या गोष्टी त्यांना आवडतात. म्हणजे दुसऱ्यावरच कोणतरी ते दुःखी असतात, माझ्याकडे हे नाही ते नाही, या खूप म्हणजे त्या व्यक्ती दुःखी असतात, उदासीन असतात. त्याच्यानंतर ह्या व्यक्ती अशांत आणि असमाधानी असतात. म्हणजे किती दिलं यांना तरी चिडचिड 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 करणार ह्या अशांत असतात. आणि असमाधानी म्हणजे समाधान नसतेच, काही द्या ते असमाधानीच असते त्याला. त्याच्यानंतर कृत्रिम बुद्धिमत्ता काय आहे, तर हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे रोबोटचं उदाहरण आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे. तर हे कोणी भावनातून शिकण्याची क्षमता त्यांना चालवणाऱ्या सॉफ्टवेअर प्रोग्राम संगणक म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणकशास्त्र, सांख्यिकी, भाषा, तत्वज्ञान आणि मानसशास्त्र अशा अनेक ज्ञानभाषांचा संगम असतो. ठीक आहे. तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करणाऱ्या पुढील उपकरणांची चर्चा करा, हे आज दिलेलं आहे. मानवी बुद्धिमत्तेतून कृत्रिम बुद्धिमत्ता निर्माण झाली आणि मानवी बुद्धिमत्तेला तुलनेने मर्यादा नाहीत. कृत्रिम बुद्धिमत्तेला मर्यादा आहेत. अनुभवातून बदल जाणारे ज्ञान, कल्पनाशक्ती. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट बघू. या ठिकाणी आपलं हे झालेलं आहे, हे लास्ट पेज आहे. व्हिडिओ संपत आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ संपलाच आहे जवळपास, हे एक पेज झालं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब तर तुम्ही केलेलंच आहे. ठीक आहे. तर बघा, भावना, नीतिमत्ता, सामाजिक मूल्ये इत्यादी घटकांमुळे मानवी बुद्धिमत्ता अधिक सापेक्ष निर्णय घेऊ शकते. कृत्रिम बुद्धिमत्ता केवळ साठवलेल्या माहितीचे विश्लेषण करून निर्णय घेते. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तुलनेत मानवी बुद्धिमत्ता श्रेष्ठ ठरते. त्यामुळे मानवी बुद्धिमत्तेला कृत्रिम बुद्धिमत्ता असे म्हणतात. त्या दैनंदिन जीवनातील विविध कार्य पार पाडण्यासाठी किंवा विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. आवाज ओळखणे, मानवी भाषा समजून घेणे, स्पॅम ईमेल ओळखणे, त्याच्यानंतर रोगाचे निदान करणे, आर्थिक व्यवहारातील घोटाळे शोधणे, हवामानाचे अंदाज वर्तवणे. तर एकंदरीत आपण सारांश काय घेतला याच्यातून, सभोवतालची परिस्थिती समजून घेणे,
तर्कनिष्ठ विचार करणे आणि आव्हानांना समोर जाताना उपलब्ध संसाधनांचा प्रभावीपणे वापर करण्याची क्षमता म्हणजे बुद्धिमत्ता होय. अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर बुद्धिमत्ता एकसंध आहे आणि बुद्धिमत्तेत अनेक क्षमतांचा समावेश होतो असे बुद्धिमत्तेविषयी 2 दृष्टिकोन आढळतात. अल्फ्रेड बिने यांनी 1905 साली पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली. बिने यांना बुद्धिमत्ता चाचणीचे जनक म्हणून संबोधले जातात. त्याच्यानंतर शिक्षण संस्था, बाल मार्गदर्शन केंद्र, कामगार निवड केंद्र, आरोग्य निदान केंद्र इत्यादी क्षेत्रात बुद्धिमत्ता चाचण्यांचा वापर वाढत आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात खऱ्या अर्थाने यशस्वी होणाऱ्या दृष्टिकोनातून सामाजिक बुद्धिमत्तेचे आणि भावनिक बुद्धिमत्तेचे महत्त्व वाढत आहे. दैनंदिन जीवनातील विविध कार्य पार पाडण्यासाठी, विविध जटिल समस्या सोडवण्यासाठी आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. महत्त्वपूर्ण संज्ञा आहेत मानसिक वय, बुद्ध्यांक, कृती चाचण्या, सामाजिक बुद्धिमत्ता, भावनिक आणि कृत्रिम. ठीक आहे, एकंदरीत असं समजू की तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळाल्या असतील. हे खूप महत्त्वाचे आहे 2. अल्फ्रेड बिने यांनी 1905 साली पहिली बुद्धिमत्ता चाचणी विकसित केली. त्यांना बुद्धिमत्तेचे जनक म्हटले जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. टर्मन लेवी स्टॅनफोर्ड विद्यापीठात या अभ्यासकांनी बिने सायमन बुद्धिमत्ता चाचणी 1916 मध्ये सुधारित आवृत्ती बनवली. त्याच्यानंतर हे जे आहे रिकाम्या जागा आणि जोड्या लावा याच्यावर प्रश्न असतो, तर हे तुम्ही सोडून द्या. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे. तिसऱ्या प्रकरणात आपण व्यक्तिमत्व बघणार आहोत. ठीक आहे, चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.